श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी? कसं तुमचं नक्की सांगा बरं का. आजची आपली रेसिपी आहे छान अशी टिफिनसाठी शेंगदाणा कूट टाकून केलेली मस्त भेंडीची भाजी आणि सोबत आपण मस्त ताक पण घेतलेलं. कारण मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झालेला आहे, सो आपल्याला मस्त हायड्रेटेड राहायचं आहे. बघा, मस्त भेंडीची भाजी, पराठे आणि ताक आणि छान आपण गार्निश केलेलं होतं कोथिंबीरीने भेंडीच्या भाजीला. खूप छान रेसिपी झाली होती, तीच आपण बघूया या व्हिडिओमध्ये. चला व्हिडिओला साहित्यकृतीपासून सुरुवात करूया. सो काय केलं होतं आपण, छान भेंडी रात्री सकाळी टिफिन करायचं म्हणून रात्रीच धुवून वाळून ठेवलेली होती पुसून. आणि आपण शेंगदाणे पण छान रात्रीच भाजून घेतलेले होते. सोबत लसूण पण रात्रीच सोलून ठेवलेला होता. कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर अशा आणि बाकी आपले रोजचे मसाले. सो आपण काय केलं, भेंडी छान धुवून घेतलेली होती. सकाळी उठल्याबरोबरच आपण बाहेरून फ्रीजमधून काढून ठेवली होती, म्हणजे ओलावा निघायला हवं, नाहीतर भेंडी अशी चिकटशी होते. सो आपण छान भेंडी चिरून घेतली आहे, लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर मिरची चिरून घेऊया. ज्या पद्धतीने तुम्हाला तिखट लागतं त्या पद्धतीने तुम्ही छान मिरची वगैरे टाका. अशा पद्धतीने छान मस्त. आणि बघा, हे छान ताट रेडी आहे, मस्त दिसते ना. आई पण असंच ताट करते जेव्हा आपण भाजी करते तेव्हा. चला आता आपण कृती करूया. छान फोडणीसाठी आपण तेल घेतलेलं आहे कढईमध्ये, त्याच्यात मोहरी घातलेली भरपूर अशी. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहे. मिरच्या घातल्यानंतर त्याच्यात आपण थोडंसं हिंग घातलेलं आहे, कारण ही कोरडी भाजी आहे आणि मस्त वाटते बरं. छान ही फोडणी एकदम खमंग होते. लसणाच्या पाकळ्या घातल्या, लसणाच्या पाकळ्या जरा सोनेरी झाल्या की बघा मस्त आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. छान आपण कढीपत्ता आधीच धुवून घेतले, तर आपण फोडणीमध्ये कोथिंबीर पण घालू शकतो. छान होते, छान लागते बरं का. अशा पद्धतीने आपली फोडणी, बेसिक फोडणी रेडी झालेली आहे. बघा मस्त झाली आहे ना, खमंग असा वास पण छान सुटलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपण आता मस्त आता त्याच्यामध्ये मसाला घालूया. तुम्ही सांगा कोणता मसाला असेल तो आहे म्हणजे आपला हेल्दी असा मसाला, म्हणजे आपली हळद आहे, जी मस्त आपण त्याच्यामध्ये घालूया. आणि हळद घातली की आपण ज्या चिरलेल्या, बघा थोडी फोडणी होऊ देते मी बरोबर, आणि जे चिरलेल्या आपल्या छान भेंडी आहे एकसारखी आपण चिरून घेतलेली होती, म्हणजे भाजी एकसारखी शिजते. अशा पद्धतीने बघा हळद घातली आपण, तिला छान मिक्स करून घेऊया आणि जी आपण भेंडी आहे चिरलेली ती पण घालूया. बघा अशा पद्धतीने मस्त आपण भेंडी घातलेली आहे आणि हिला छान परतून घेऊया. आणि आपल्याला कमी आचेवरच ही भाजी ना अशी परतवत राहायची आहे, कारण भाजी कधी कधी काय होते खाली लागते सुद्धा. सो आपल्याला कमी आचेवरच हिला छान मस्त असं परतून घ्यायचं या भेंडीच्या भाजीला. आहे की नाही झटपट रेसिपी. थोडं आपलं जसं आता आपण परतवते तोपर्यंत आपली कणिक भिजवणं होऊन जातं आहे, बाकी छोटे मोठे काम पण होऊन जातं. सो ही जिथपर्यंत भाजी होती तिथपर्यंत माझं इडली डोस्याचं बॅटर ग्राइंड करून झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर आपली कणिक तर आधीच मळून ठेवलेली होती. मग त्याच्यात आपण पोळ्या पराठे बनवायलाही सुरुवात केलेली. बघा अशा पद्धतीने मस्त हिरवी हिरवीगार भाजी दिसते आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही नुसती परतवत राहायची आहे. आणि परतवता आपण झाकण ठेवून भाजी शिजवत नाही, कारण जर आपण झाकण ठेवलं ना भाजीला असा चिकटावा येतो, कारण पाणी वाफ निर्माण होते. सो आपण झाकण ठेवणार नाही आहे. अशा पद्धतीने आपण छान भाजी परतून घेणार आहोत आणि तिला कमी आचेवरच होऊ द्यायची. मस्त भाजी होते. आणि शेवटी आपण जो शेंगदाणे मी काल रात्रीच भाजून ठेवले त्याचा पण कूट करून घेतला अशा पद्धतीने. आणि जशी जशी भाजी होत्या थोडी शिजल्या जात आहे, मग त्याच्यानंतर आपण बघा मस्त बघा आता थोडा भाजीचा रंग जो आहे तो थोडासा बदललेला आहे आणि ही भाजी अशी आपली शिजलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालू बघा डार्किश ग्रीन झालेले आहे रंग, त्याचे शेंगदाणे कूट घातलेले आहे. मी मुद्दामून असेच दाणे ठेवले, कारण की ते जेव्हा दाताखाली येतं ना ते छान वाटतात शेंगदाणे. आणि जेव्हा भेंडीच्या भाजीसोबत जो लसणाचा एक दाणं दाताखाली येतो ना, वा वा खूप छान येतं. बघा अशा पद्धतीने आपली ही भाजी झालेली आहे. शेवटी आपण त्याच्यामध्ये घालूया छान चवीपुरतं मीठ तुमच्या हिशोबाने. आणि त्याच्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आणि आपली ही भाजी मस्त अशी रेडी आहे. मस्त झाली की नाही, खूप सुंदर. आणि आता आपण ती वाढून घेऊया, छान ताट घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात मस्त भाजी मी कढईमध्ये होती तर ती डब्यामध्ये काढून घेतली आधीच मी. बघा अशा पद्धतीने, कारण काळी कढई आहे तर भाजी त्याच्यामध्ये काळी होते असं म्हणतात, पण माझ्यासोबत अजून झालेलं नाही आहे ते. बघूया अशा पद्धतीने आपण ही भाजी वाढून घेऊया. बघा छान वाटतं ना, पांढऱ्या प्लेटवर खूप मस्त प्लेटिंग होते ना, मस्त दिसते. पांढऱ्या प्लेटवर हिरवी भाजी
आणि त्याच्यानंतर आपण छान ताक, मैत्रिणींनो तुम्ही पण ताक प्यायला सुरुवात करा. हायड्रेशन इज इम्पॉर्टंट. पाणी प्या पुष्कळ. आणि उन्हाळा तर लागतोच आहे. फेब्रुवारीमध्ये तापल्यासारखं होतं, तापल्यासारखं खरंच. बघा अशा पद्धतीने आपण पराठे पण केलेले होते. त्याच्यानंतर ताक वाढलेलं आहे आणि मस्त आपण गार्निश केलं आहे छान मस्त भाजीला कोथिंबिरीने. आणि आपलं हे डब्बा, आणि मी हाच डब्बा घेऊन गेली होती, एक पोळी जेवण पण गेलेली होती, काही प्रॉब्लेम नाही. आणि बघा अशा पद्धतीने मस्त झालेला होता हा बेत. चला अशा पद्धतीने ही रेसिपी तयार आहे. तुम्ही पण व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बनवून बघा ही भाजी अशा पद्धतीने झटपट होणारी टिफिन रेडी भेंडीची शेंगदाणा कूट घातलेली भाजी. चला आता या व्हिडिओचा इथेच करते. श्री स्वामी समर्थ.